राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा हा पुढे आणला आणि त्या अनुषंगानं देशभरामध्ये आज त्याची चर्चा आहे। महाराष्ट्रात हा झालेला पहिला मोर्चा नाही आणि कदाचित हा शेवटचाही मोर्चा राहणार नाही। यापूर्वी अनेक मोर्चे जे निघाले त्यात काँग्रेस पक्ष सहभागी होता, मी स्वतःही सहभागी होतो। या संदर्भामध्ये 25,000 लोकांचा महाराष्ट्रातला सर्वात पहिला आणि सर्वात मोठा जो मोर्चा निघाला होता तो कामठी या ठिकाणी निघाला होता, ज्या कामठीचा उल्लेख राहुल गांधींनी त्यांच्या लेखामध्ये त्याचा उल्लेख केला होता। त्या ठिकाणी हा मोर्चा निघाला होता आणि या मोर्चामध्ये हा काँग्रेस पक्षाने काढला, मित्रपक्षांना त्या ठिकाणी निमंत्रण होतं, मी त्या ठिकाणी हजर होतो आणि असे अनेक शिष्टमंडळ आम्ही निवडणूक आयोगाला भेटायला जाणे हेही केलं। एवढंच नाही तर याच्यातले जे किरण कुलकर्णी जे आहेत यांची नॉर्को टेस्ट करावी ही देखील काँग्रेसने मागणी केली होती। चोकलिंगम जे आहेत मुख्य एनरोलमेंट ऑफिसर, त्यांच्या कार्यालयातून ज्या झालेल्या गडबडी धानली आहेत त्या सांगितल्या होत्या। तेवढंच नाही तर दिनेश वाघमारेजी जे आता निवडणूक आयोगाचं काम बघत आहेत यांना देखील आम्ही वारंवार जाऊन भेटलो आणि त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी आमच्याजवळ डिजिटल जो डेटा आहे त्याचा युजरनेम आणि पासवर्ड आहे आणि त्यानुसार डुप्लिकेट ट्रिप्लिकेट जे नावं आहेत हे आम्हाला शोधता येतील आणि त्या अनुषंगानं त्यांच्याकडून देखील आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती की आता जर तुमच्याजवळ आहे डिजिटल डेटाचा पासवर्ड आहे तर तुम्ही हा डुप्लिकेट डाटा जो आहे त्यातला तो स्वच्छ करा ही देखील त्यांच्याजवळ मागणी केली होती। आणि या सर्व पार्श्वभूमीवर जो मुंबईमध्ये या संदर्भामध्ये जी मोर्चा निघाला आणि मोर्चाच्या आधी देखील त्या पद्धतीने एक जो कार्यक्रम एक आंदोलन झालं होतं त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाळासाहेब थोरात हे हजर राहतील, विजय वडेट्टीवार जे राहतील अशा प्रकारच्या काँग्रेस पक्षाचा निर्णय होता। त्यानुसार थोरात साहेब आणि वडेट्टीवारजी हे पहिले हजर राहिले होते आणि परवा झालेल्या मोर्चातही बाळासाहेब त्याचसोबत विजय वडेट्टीवारजी आणि सतेज पाटील साहेब आमच्या दोन्ही सभागृहाचे नेते आणि थोरात साहेब जे CWCचे मेंबर आहे हे हजर होते। त्यामुळे काँग्रेस पक्ष या कार्यक्रमामध्ये या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी होताच। मी त्या ठिकाणी हजर नव्हतो हा प्रश्न गौण आहे, मात्र काँग्रेस हा अत्यंत गांभीर्यपूर्ण ही लढाई लढत आहे आणि या संदर्भातल्या कोणत्याही उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये आम्ही सहभागी राहू। एवढंच नाही तर दिल्ली पातळीवर आमचा एक रिसर्च डिपार्टमेंट आहे आणि प्रदेश काँग्रेस कमिटी पातळीवरही आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या 288चा डेटा या ठिकाणी जमा केलेला आहे आणि हा आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकला आहे। ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनाही आम्ही हा डेटा सगळा देतो। आदित्य जे असतील किंवा इतर ठिकाणी ज्या पत्रकार परिषद होत आहेत त्या ठिकाणी हा सर्व डेटा आम्ही शेअर केलेला आहे आणि करणार आहोत। त्यामुळे या संपूर्ण वोट चोरीच्या प्रकरणात काँग्रेस अग्रेसर होतं, अग्रेसर आहे आणि अग्रेसर राहील। गटाचे आमदार आहेत त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे। हिंदी भाषा ही मावशीसारखी आहे परंतु माय मरो आणि मावशी जगो अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी मराठीला कुठेतरी हिणवण्याचा प्रयत्न केला। काय स्टेटमेंट केलं? त्यांचं मत आहे की मराठी ही माझ्या आईसारखी आहे आणि हिंदी भाषा ही माझ्या मावशीसारखी आहे, माय मरो पण मावशी जवळ असं प्रकारचे अशा पद्धतीचं जे धोरण आहे हे देवेंद्र फडणवीसांचं आहेच। त्यामुळे अनुसूची 8 मधल्या 22 भाषा ज्या आहेत त्यांनी हातात हात घालून काम करावं, सोबत राहावं, आपसात व्यवहार करावा ही असणारी काँग्रेस पक्षाची संवैधानिक भूमिका आहेच। मात्र मराठी जी आहे ही मराठी नुसती भाषा नाही तर ही आमची संस्कृती आहे आणि या आमच्या संस्कृतीचा गळा घोटण्याकरता देवेंद्र फडणवीस हे आसुसलेले आहेत आणि त्यांना महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे। अलीकडच्या काळात त्यांना दिवसा पण पंतप्रधान होण्याची स्वप्न पडतात आहे आणि आपण हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय झालो पाहिजे करिता त्यांनी मराठी भाषेच्या छातीत हा खंजीर खुपसलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची एकंदरीत या भाषा विषयाच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे माय मरो आणि मावशी वाचो अशाच स्वरूपाची आहे। हे त्यांच्या वक्तव्याला आम्ही सहमत आहोत। मात्र हे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या अनुषंगाने आहे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत हे शांत पद्धतीनं शांत डोक्यानं हा सगळा खेळ बघत आहेत। हे देखील फार मोठं दुःख आहे। काही झालं तर आम्ही मराठी भाषेच्या सोबत आहोत आणि त्याच्या संवर्धन आणि संरक्षणाकरता पहिल्या दिवशीपासूनची काँग्रेस पक्षाची भूमिका ही आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि अलीकडच्या काळात आता कुठेतरी सूर हा बदलल्यासारखं जे दिसतंय त्याचं कारण काय हेही बघितलं पाहिजे। मात्र नरेंद्र जाधव समितीचा अहवाल येईपर्यंत तमाम महाराष्ट्रातल्या लोकांनी या सगळ्या घटनेकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून मराठीच्या संवर्धनाकरता काम केलं पाहिजे। परवाच्या मोर्चामध्ये जरी काँग्रेसचे काही
वर्कर्स प्रेझेंट राहिले असतील तरी काँग्रेसचे वर्कर्स तिथे नव्हते, तिथे काँग्रेसचे झेंडे लावले नव्हते आणि ऑब्झर्व्हर्सचं असं म्हणणं आहे की बिहार इलेक्शनच्या आधी काँग्रेसला मनसेजवळ आपलं रिलेशन दाखवायचं नाहीये, त्या हिशोबाने काँग्रेसने स्वतःला जाणून बुजून थोडं लांब ठेवलं. त्या क्रिटिसिझमला तुम्ही कसं? नाही, ती टीकाच आहे. किती काही झालं तरी टीकाकार टीकाच करणार आहेत. तिथे काँग्रेसचे झेंडे पण होते, थोडे मागे पुढे जे काय असतील ते असतील. स्टेजवरही आमचे जे नेते होते त्यांच्या गळ्यातही काँग्रेसचेच दुपट्टे होते. त्यामुळे असं नाही, त्यामुळे काँग्रेसचे झेंडे होते आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नेतेही त्यामध्ये सहभागी होते. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष नव्हते, मुंबई काँग्रेस अध्यक्ष पण घोषणामध्ये बोहरेनेचं उदाहरण त्यांच्याकरता लागू आहे. आम्ही काही केलं तर ते आमच्यावर टीकाच करतील. त्यामुळे पु ल देशपांडेंचा एक फार चांगला संदर्भ आहे अरुणदातेंना दिलेला. तो वेळ जास्ती जाईल म्हणून सांगत नाही, मात्र हा एक माझ्यावर झालेला अरुणदातेंनी केलेला संस्कार आहे. त्यामुळे अशा किती कालच्या लग्नातला शालू जरी आणून दिला तरी ते म्हणतील अजून काहीतरी नवं आणून द्या. त्यामुळे भाजपला सध्या हा आजार झालेला आहे. त्यामुळे ते गेट वेल सून एवढंच आम्ही या निमित्ताने त्यांना म्हणतो. सर, असं काही आशिष शेलार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की जो ऑपोजिशनचा पूर्ण वोट चोरीचा नॅरेटिव्ह आहे त्यामध्ये ते फक्त हिंदू किंवा दलित कम्युनिटीजलाच साईडलाईन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मुसलमान जे डबल किंवा ट्रिपल वोटर्स आहेत त्यांना अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करत आहे. हा नवीन त्यांनी एक शोध लावला आहे. आता जे डुप्लिकेट ट्रिप्लिकेट जे वोटर आहेत ते सर्वच आहेत. त्यामध्ये काही कोणत्या जाती धर्माचा विषय असायला काही अर्थ नाही. मात्र या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा जो मेंदू आहे तो कसा काम करतो हे त्यांनी एकदा पुन्हा दाखवून दिलं. प्रत्येक गोष्टीत भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान हे केल्याशिवाय त्यांना करमत नाही. आता मतचोरीमध्येही जर त्यांना हिंदू मुसलमान आणायचं आहे तर मला त्यांच्या बुद्धीची आणि त्यांच्या या वक्तव्याची कीव करायची.